नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या. सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी माध्यमांच्याशी संबंधित. रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांचं नाव न घेता सणसणीत टीका केली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या टीकेनंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याच वेळेला मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं कायम असताना आता MPSCच्या परीक्षांवरून नवीन रणकंदन सुरू झालंय. एकीकडे मराठा आरक्षण मिळेपर्यंत MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा नेते करतायत, तर त्याच वेळेला विद्यार्थी मात्र कृपया वर्ष वाया जाऊ देऊ नका असं म्हणत आटापिटा करतायत. तिकडे TV चॅनल्सनी TRPसाठी मोठा घोटाळा केलाय असा आरोप केलाय मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी. यामध्ये रिपब्लिकन चॅनलच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय. MPSCच्या मुद्द्यावर बैठकीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा नेत्यांची बैठक काही वेळापूर्वी सुरू झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती, नेते विनायक मेटे हे उपस्थित आहेत. तसंच सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या सोबतच आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण हे देखील या बैठकीत उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये MPSCच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. प्रफुल्ल, या बैठकीला हे सगळे नेते उपस्थित आहेत. एकच अजेंडा आहे, MPSCच्या परीक्षांचं काय करायचं? नक्कीच गेल्या 2-3 दिवसापासून मराठा संघटना ज्या आहेत ते MPSCची परीक्षा रद्द करण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी लावून धरली आहे. काल देखील वाशीला जी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जी बैठक झाली त्यामध्ये संभाजीराजे यांनी देखील या ठिकाणी इशारा दिला होता की जर 11 तारखेला ही परीक्षा होणार असेल तर त्याचे परिणाम जे आहेत ते सरकारला या ठिकाणी भोगावे लागतील. या इशाऱ्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व मराठा संघटनांची बैठक लावली आहे. त्यामध्ये संभाजीराजे आहेत, विनायक मेटे आहेत, सुरेश पाटील आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत. आणि अशोक चव्हाण जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष देखील आहेत त्यांना देखील या बैठकीला बोलवण्यात आलं आहे की MPSCची परीक्षा घ्यावी की घेऊ नये या संदर्भातली चर्चा या ठिकाणी केली जाते. कारण नेत्यांची जरी मागणी असली की MPSCची परीक्षा या ठिकाणी होऊ नये, पण अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर वय वाढत असेल आणि जर आम्ही त्याला मुकत असू तर पुढच्या परीक्षेला आम्हाला बसता येणार नाही, त्यामुळे परीक्षा घेतली जावी ही मागणी देखील होते. अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत. कारण अनेक OBC असतील की इतर समाजातील घटक असतील ते विद्यार्थी देखील परीक्षेची मागणी करतायत. या सर्व परिस्थितीतून कसा मार्ग काढावा या संदर्भातली बैठक सुरू आहे. जवळपास 1 तास झाला बैठकीला आणि अजूनही यावर कुठलाही तोडगा जो आहे तो समोर येताना दिसत नाही आहे. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की ही बैठक संपेल तेव्हा कोणता ना कोणता तरी निश्चित तोडगा निघेल आणि जे विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून परीक्षेची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. दरम्यान आज भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली आणि त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी संबोधित केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं भाषण झालं ते विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. राज्यामध्ये मराठा OBCत वाद पेटवू नका असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या आघाडी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहोत. नवे आम्हीच ते दिलं होतं, पण त्याचवेळी OBCच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. OBC आरक्षण हे कायमच राहिलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळे आपल्या फायद्याकरता किंवा लोकांना डायव्हर्ट करण्याकरता हे 2 समाज पुढ्या गोविंदाने नांदतायत. सातत्याने मराठा समाजाने भूमिका घेतली की OBCचं आरक्षण बाजूला राहू द्या, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. ही भूमिका असताना हे कोण राज्य करतात, त्यातले कोण लोक आहेत की जे अशा प्रकारे करतात. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 2-3 OBC नेते देखील मला त्यांच्यासोबत सामील दिसले. ते म्हणायला लागले की ठीक आहे, बघूया काय करायचं ते ठरवूया. नाही सांगणार असं करू नका. महाराष्ट्राला पेटवू नका. महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला कायमच पाठिंबा दिला असं सांगत आंदोलकांनी महाराष्ट्र पेटवू नये असं आवाहन सुद्धा फडणवीस यांनी केलं. बघा, आम्ही भोगलाय. महाराष्ट्र जळतो त्यावेळेस एक सरकार जळत नाही. मी स्वतः ते भोगलेलं आहे, मी बघितलेलं आहे. एखाद्या सरकारचा विषय नसतो
ज्यास महाराष्ट्र जळतो ना त्यास महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला देखील त्याचा त्रास होतो. सामान्य माणूस देखील त्यातून जळत असतो. हा महाराष्ट्र जळावा अशी आमची इच्छा नाही. आम्ही आगी लावून राजकारण करणारे लोक नाही आहेत. मी जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी ज्यांची आंदोलनं चालली आहेत तुमचा उद्रेक बरोबर आहे तर तुमची आंदोलनं शांत ठेवा. ती सनदशीर मार्गाने ठेवा, ती लोकशाही मार्गाने ठेवा. महाराष्ट्र पेटू देऊ नका. आम्ही सरकारला साथ देतो. या संपूर्ण लीगल पॅटर्नमध्ये कायदेशीर लढाईमध्ये सरकारला जी जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या तत्वांपासून भरकटल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र देव देश आणि धर्माची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली. ती देव देश आणि धर्माची लढाई आज वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या संपूर्ण या कार्यकाळामध्ये लढत असतो. हेच आपण गेले 20-25 वर्ष करत होतो. पण आज काय अवस्था आली, तुम्ही या ठिकाणी मित्र बदलले तर देव देश आणि धर्माची लढाई पण बदलली. त्या लढाईपासून देखील तुम्ही दूर गेला. आश्चर्य वाटतं मला. तुमच्याकडनं अपेक्षा नाही, जाऊ द्या तुमचं आमचं पटलं नसेल पण इतके वर्ष तुमच्या सोबत राहिलो त्यामुळे दुःख होतं, मनात दुःख होतं, वेदना होतात हे बघत असताना. MPSC परीक्षेवरून आता राजकारण सुरू झालं आहे. परीक्षा रद्द व्हावी अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्यांनी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी यावर सावध पवित्रा घेतलाय. राज्यात होऊ घातलेल्या MPSC परीक्षांवरून चांगलाच राजकीय वाद रंगलाय. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. विशेषतः मराठा क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे. खरं म्हणजे हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आता आपण बघाल डिस्टन्स एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी काय बोजवारा उडाला मुंबई विद्यापीठात आपण पाहिलं आहे. आता रविवारी परीक्षा ही बैठक कधी घेणार, निर्णय कधी घेणार आणि त्याच्यामुळे परीक्षांतींना काय पाहिजे याचं नियोजन या ठिकाणी शासनाने करण्याची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवानं असं करताना दिसत नाही. शहरात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षा घेण्यात याव्यात असं मत व्यक्त केलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीच भूमिका मांडलेली आहे. ज्या काही अपॉइंटमेंट्स होतील, परीक्षा होतील, उत्तीर्ण होतील, अपॉइंटमेंट केल्या जातील त्या सब्जेक्ट टू दी आउटपुट म्हणजे जी काही अपील झालेलं आहे त्या अपिलाच्या निर्णयाच्या अधीन राहून या अपॉइंटमेंट्स करण्यात येत आहे. म्हणजे उद्या जर निर्णय बाजूने लागला तर मग जे आरक्षणाचं टक्केवारी आहे तेवढ्या कमी करून मग ह्या थोडक्यात परीक्षा व्हाव्यात या मताचं मी आहे. MPSC परीक्षेच्या मुद्द्यावरून आता राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्याची चर्चा अशोक चव्हाण आणि काही प्रमुख मंत्री करतात आणि त्यामुळं त्याच्यावर आज मी भाष्य करणं योग्य नाही. एकीकडे मराठा आरक्षणाचा वाद कायम असतानाच आता MPSCच्या परीक्षेवरून नव्या वादाला तोंड फुटलाय. खरं तर लाखो विद्यार्थी MPSCची परीक्षा देणार असले तरी त्याआधी राज्य सरकारची खरी परीक्षा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान MPSCच्या परीक्षांच्या बद्दल नाशिकच्या विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. मी एक मराठा तरुण विद्यार्थिनी म्हणून माझं मत मांडते. आपल्याला जसं माहिती आहे की आम्हाला जे आरक्षण मान्य केलं होतं त्यानुसार MPSCने ॲड काढली होती. त्यांची एकच अपेक्षा, आम्हाला एकच एक्सपेक्टेड होतं की त्यांनी रिवाइज्ड ॲड काढायला पाहिजे होती. आणि जर ती ॲड काढली गेली नाहीये तर सरकार झोपलंय का की झोपेचं सोंग घेत आहे. त्यांनी आयोगाची मदत घेऊन त्यांनी ह्याच्यावर काहीतरी प्रकाश टाकला पाहिजे होता की विद्यार्थ्यांचं काय होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येते तर त्यांनी हे पण बघायला पाहिजे होतं की मराठा हा जो तरुण समाज आहे जो 32% आहे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा 32% आहे आणि ह्या जो लाखोंच्या संख्येने जे परीक्षा देतात त्याच्यामध्ये त्यांचा किती टक्का आणि 200 जागा जर त्यांनी काढल्या होत्या तर त्यांनी रिवाइज्ड ॲड का नाही दिली. आणि जर आता त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. म्हणून एकच आहे की जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. गोंधळाचं वातावरण असं तयार झालंय की सरकारने जे MPSC परीक्षेचा हा जो घाट घातलाय, आम्ही एवढंच म्हणतोय की तो
थोडे दिवसासाठी एक्सटेंड करा. एवढी घाई का? आधीचे जे जॉईनिंग आहे 17चे 2019चे आता 127 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झाले, त्यांनाही अजून जॉईनिंग दिलेलं नाही आहे. ॲक्च्युली ते विद्यार्थी पीडित आहेत. आता आमच्यासोबत जे काही विद्यार्थी आहेत ते बोलले ते पीडित आहे. मग हा जो घाट घातला आहे हा कुठेतरी थांबवा. आणि समजा जर एजची मर्यादा असेल, वय जर समजा असेल, तर ते वय थोडंसं वाढवून द्या ना त्या मुलांना. जे आता तुम्ही म्हणताय जी परीक्षा देणार आहे, मग सरकार जातीयवाद मुद्दाम निर्माण करतंय का? हे असे पिल्लं सोडून जे असे चुकीचे स्टेटमेंट करताय, मीडियावर येतात, मीडियासमोर बोलतात, अमका असं बोलला, राजेंची ही भूमिका, तमका असं बोलला, तुमच्याकडे सनद आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का? आणि सर्वोच्च न्यायालयाने हा इतिहास केलाय की मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यापूर्वी कधी असं पाहिलंय का मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे? हे सगळं जाऊ द्या, पण ह्या विद्यार्थ्यांवर अन्याय का करताय? याच्यातून नेमकं साध्य काय करायचं? सरकारने जर परीक्षा पुढे ढकलल्या, परंतु इतर जाती आणि इतर समाजाच्या विद्यार्थ्यांवर देखील अन्याय होता कामा नये. त्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती सरकारने ती प्रविष्ट केली पाहिजे आणि त्यानंतरच परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजे. नक्कीच. पण ज्या प्रकारे तुम्ही सगळे अभ्यास करून तयारी करतायत, MPSCची तयारी करताय, परीक्षा तोंडावर आलेली आहे, आणखीन हे वादळ तयार झालंय, काय सांगशील? म्हणजे सर, विद्यार्थी हा एकदम द्विधा मनस्थितीत आहे. विद्यार्थ्याला समजत नाही सरकार असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हट्टाला पेटलाय काय, आयोगाला परीक्षा घेऊन नेमकी साध्य करायचं आहे का? आजही विद्यार्थी अनेक म्हणजे न्यायालयीन प्रकरणं असताना विद्यार्थी द्विधा मनस्थितीत. विद्यार्थ्यांना समजत नाही आपण परीक्षा देतोय, त्या परीक्षेचा निकाल केव्हा लागेल. याबाबत आयोगाच्या सचिवांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की आम्ही परीक्षा घेऊ, पण न्यायालयीन निकाल हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर. तिकडे 11 ऑक्टोबरला परीक्षा होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे आरक्षणाची टांगती तलवार, यामध्ये विद्यार्थी मात्र भरडले जात आहेत. राजकीय साठमारी थांबवा आणि विद्यार्थी वर्गाला दिलासा द्या, असं मतही अनेक जण हिरिरीने मांडतात. विद्यार्थी म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटतंय, माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती असेल, कोरोना परिस्थिती आहे, कोरोना परिस्थितीमुळे मुलं ऑलरेडी संभ्रमावस्थेत आहेत. त्याच्यामध्ये SCBC आरक्षणाचा मुद्दा हा प्रकर्षाने समोर आलेला आहे, स्थगिती मिळालेली आहे. त्यामुळे मला प्रामुख्याने वाटते की सध्या आम्ही संभ्रमावस्थेमध्ये, मी स्वतः तरी पूर्णपणे आहे, काही विद्यार्थ्यांशी पण माझ्या अभ्यासिकेतील असेल इतर देशाची चर्चा झाली, पूर्णपणे विद्यार्थी गोंधळलेले आहेत, त्यांच्यावर असं टांगती तलवार आलेले आहे. विद्यार्थी कोणत्या प्रवर्गातून संरक्षित आहेत याचीच विद्यार्थ्यांना पूर्णपणे कल्पना नाही आहे. त्यामुळे तो विद्यार्थी 100% पूर्ण फ्री माइंडने परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे नम्र विनंती आहे, आमचा तुमच्यावर विश्वास आहे की काही कालावधीपुरती परीक्षा रद्द करा आणि काही कालावधी विद्यार्थी ज्यावेळेस फ्री होईल तुमचं क्लिअरिफिकेशन स्पष्टता दिल्यानंतर परीक्षा घ्या, गडबड करू नका, अशी नम्र विनंती राहील. सध्या जे काही मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात जे काय वारच सुरू आहे, परीक्षा होऊ नये याच्यासाठी मराठा विद्यार्थी म्हणून आम्ही विरोध करतोय की जेणेकरून मराठा आरक्षणावरचे जो सुप्रीम कोर्टानं जो स्टे आणलेला आहे त्याच्यावर शासनानं योग्य ती भूमिका क्लिअर करावी आणि मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी ह्याच्यावर तात्पुरती का असेना स्थगिती आणून पुढे एक्झाम घ्यावी, असे एक मराठा विद्यार्थी म्हणून माझं प्रामाणिक मत आहे. पण कुठं ना कुठं तर ह्या पूर्ण सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणाची चाहूल येत आहे आणि ह्याच्यात पूर्णतः विद्यार्थी भरडला जातो आहे. कारण की मराठा विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारचं क्लिअरिफिकेशन नाही आहे की त्याचं उद्या सिलेक्शन कुठल्या पद्धतीनं होणार आहे आणि शासन देखील आज तक आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट देईना झाले. त्याच्यामुळं मराठा विद्यार्थी खूप संभ्रमावस्थेमध्ये आहे. सरकारने आम्हाला हवेतच ठेवले, म्हणजे आरक्षणाबद्दल कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला हवेत न ठेवता आरक्षणाबद्दल क्लिअर कट सांगावं आणि मग पुढे एक्झाम घ्यावी. हो हो 100%. हो संभ्रमावस्था आहे. आरक्षणाचं काय होतं काय नाही आणि कोरोनाची पण परिस्थिती आहे, त्यामुळे एक्झाम पुढे गेलाच पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न जरी प्रलंबित असला तरी आरक्षण दिलेलं आहे, आम्हाला दिलेलं आरक्षण आहे ते आणि आम्ही ते घेऊन राहणारच, याबद्दल कोणता वाद नाही. परीक्षा वेळेवर होत नाही ही पण गोष्ट बरोबर आहे. तरीही आम्ही लॉकडाऊन असताना जानेवारी फेब्रुवारीपासून परीक्षांचा अभ्यास करतोय, म्हणजे आम्हाला वाटतं परीक्षा व्हाव्याच. पण परीक्षा होण्याच्या आधी आम्हाला कोणत्याही तराजूवर त्यांनी ठेवू नये. त्यांनी योग्य तो त्यांचा स्टँड मांडावा, आमच्या आरक्षणाच्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि लवकरात लवकर परीक्षाही घ्याव्यात, जेणेकरून ज्यांना वाटतं की परीक्षा व्हाव्यात त्यांचंही मन राखलं जाईल आणि ज्यांना वाटतं की आरक्षण मिळावं त्यांचाही अधिकार त्यांना तो मिळाला पाहिजे. आगामी 11 ऑक्टोबरला होऊ घातलेली MPSCची परीक्षा रद्द करा, अन्यथा गनिमी काव्यानं परीक्षा उधळून जाऊ, असा इशारा बीडमधल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती दूर होईपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये अशी त्यांची मागणी आहे. यासाठी परळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं.
या आंदोलकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीमध्ये पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेला आहे। MPSCची परीक्षा रद्द करा अन्यथा परीक्षा केंद्र फोडून टाकू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या क्रांती मोर्चाने दिलेला। आपल्यासोबत क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आंदोलक आहेत। काय सांगाल, काय मागणी असेल? MPSCची परीक्षा असेल, पोलीस भरती असेल? सर्वप्रथम मी त्या ठिकाणी सांगू शकतो की MPSCची भरती आणि स्पर्धा परीक्षा ज्या पोलीस भरतीच्या आहेत या ठिकाणी आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतरच ही भरती करण्यात यावी, सर्वप्रथम आमची मागणी आहे। व नाहीतर हे येणाऱ्या ज्या एक्झाम आहे स्पर्धा परीक्षा हे कॅन्सल कराव्या, कारण मराठा आरक्षणाच्या MPSCच्या धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांनी ESBC या प्रवर्गामधून जो फॉर्म भरलेला आहे त्यांचं भविष्य काय होणार आहे? सरकारला काय इशारा द्याल? एकूणच आता हे आंदोलन तर तुमचं सुरू आहे, मात्र MPSCची एक्झाम आता 2 ते 3 दिवसावरती आहे, त्याची तयारी चालू आहे। काय नुकसान होणार आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचा ही परीक्षा घेतली तर? आता काय नुकसान होईल हे तर आता आम्ही सांगू शकत नाही। आताच आमच्या अमित भैयाने सांगितलं की हे आमचे तरुण सगळे गनिमी काव्यानं काम करायला लागलेले आहेत। त्या उपर सुद्धा आज या रात्री तिथे ते 4 वाजता जे बैठक आहे त्या बैठकीत काय निर्णय होतो त्या निर्णयाचा आम्ही वेट करतोय। आणि त्या निर्णयामध्ये जर MPSC एक्झाम जर कॅन्सल झाल्या नाही तर 11 तारखेला आम्ही त्या दिवशी इशारा दिला, आजही सुद्धा मराठा समाजाचा तरुण एकही लस ते एक्झाम केंद्र चालू देणार नाही, त्याला फोडून टाकू आणि ती एक्झाम आम्ही थांबवू दे त्याला। बीडमध्ये परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा हा आक्रमक झालेला आहे आणि MPSCची परीक्षा ही रद्द करावी अन्यथा गनिमी काव्याने MPSC सेंटर उद्ध्वस्त करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा परळीमधून मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिलेला आहे। कॅमेरामॅन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। MPSC परीक्षेच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा रोखठोक मत व्यक्त केलं आहे। यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी दोनही राजांवर जोरदार टीका केली। दोनही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं दिसत नाही असा आरोपही त्याने केला। दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही। उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय। एका राजाला बिंडोक म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेताय असं वाटतं? आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भ्यालेलो नाही आहे, कोणालाच भ्यालेलो नाही आहे। त्याच्यामुळे ज्या माणसाला असणाऱ्या घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय। छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून हा साताऱ्याच्या गादीचा अवमान आहे, तो खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज आणि आमचे सगळ्यांचे आदर्श श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्याबद्दल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे ती निश्चितपणानं निंदनीय आहे। त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे। शेवटी छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या थेट गादीला ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे। आणि मला एक सांगायचं आहे आंबेडकर साहेबांना, दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्हीही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे। आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी। मराठा समाज आपली भूमिका ठामपणानं मांडून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि या मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्हीही छत्रपतींनी त्यांची भूमिका सरकारसमोर जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे। असं असताना केवळ कशासाठी आंबेडकर साहेब बोललेत मला माहीत नाही, परंतु सातारच्या गादीचा अशा पद्धतीचा केलेला अवमान। वळूयात पुढच्या बातमीकडे। खोट्या TRPचे आकडे देणारं मोठं रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय।
या 3 चॅनल्सची नावं सुद्धा समोर आलेत. यात 2 मराठी चॅनल्सचा सुद्धा समावेश आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनल्सच्या मालकांना अटक सुद्धा करण्यात आली. कि कुछ एक्स एम्प्लॉयज़ हंसा के जो कि बीआरसी के साथ काम करते हैं वो इस डेटा को कॉम्प्रोमाइज़ कर रहे थे, टेलीविज़न चैनल से शेयर कर रहे थे और शेयर करने के बाद उन हाउस होल्ड्स को जिनका डेटा दिया जा रहा था पैसा देकर टीआरपी को मैनिपुलेट करने का कार्य किया जा रहा था. एक तो फक्त मराठी और दूसरा बॉक्स सिनेमा. आई रिपीट, फक्त मराठी एंड बॉक्स सिनेमा, इनके जो ओनर्स हैं उनको आज कस्टडी में ले लिया गया है, अरेस्ट कर लिया गया है. बीएआरसी ने जो अपनी एनालिटिकल रिपोर्ट सबमिट की है उसमें जो नाम सामने आया है वो है रिपब्लिक टेलीविज़न का, जिसमें के सस्पिशंस ट्रेंड्स टीआरपी के देखे गए. हमने ऐसे कस्टमर्स जिनको अप्रोच किया गया था, मैनिपुलेट किया गया था, जब उनको बुला के उनसे पूछताछ करी तो उन्होंने एडमिट किया कि उनको पैसा दिया गया था ये विशेष चैनल को ऑपरेट करने के लिए. ऐसे कुछ व्यक्तियों को लाके उनके बयान नोट किए गए हैं, उन्होंने कंफर्म किया है. आगे का इन्वेस्टिगेशन उसके हिसाब से रिपब्लिक टेलीविज़न के डायरेक्टर्स, प्रमोटर्स या बाकी जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनके खिलाफ आगे का इन्वेस्टिगेशन किया जा रहा है. अब हम ये भी एग्जामिन कर रहे हैं कि जो एडवर्टाइजमेंट से जो फंड प्राप्त हुए थे इन चैनल्स को मैनिपुलेट करके वो प्रोसीड ऑफ क्राइम माने जाएंगे, और जिन एडवर्टाइजर से ये पैसा प्राप्त हुआ था मैनिपुलेट टीआरपी करके, उन एडवर्टाइजर्स को भी बुला के उनसे पूछताछ की जाएगी कि वो कॉम्प्लिसिट थे इसमें या वो विक्टिम है इस फ्रॉड के, जो कि एडवर्टाइजर्स के ऊपर, पूरी टेलीविज़न इंडस्ट्री के ऊपर कुछ लोग खेल रहे थे. मैनिपुलेट करके पूरे टीआरपी के सिस्टम को मैनिपुलेट किया जा रहा था. यासोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.